तर मंडळी आम्ही आज चाललोय रानात. रानात चाललोय. काय रान करायचं चाललंय तुम्हाला दाखवतो चला. रान मागाल ती रान. आज जरा रानातली जरा सैर करून आणूया तिला. आमचं काय रान नाही आहे. आमच्या पाहुण्याचं रान आहे. हं? मामा ते आईंच्या मामा त्यांचा आईच्या मामांचं रान आहे आमच्या. मग चाललंय आम्ही तिथं. काय करतोय जरा फक्त बघा. रान पाहिजे म्हणतात. आता रान रान दाखवतो बघा. पाहिजे असणाऱ्या मुलींसाठी आज रान दाखवायचं आपण. तुला रान पाहिजे होतं का नको? मला नको होतं म्हणूनच तुमचं रान आहे काय? रान नको होतं तुला? रान नको होतं मला. मम्मी पप्पा म्हणाल ना रान पाहिजे. कधीच म्हटले नाही. होय काय? तुझा ऐकली का मम्मी पप्पा? होय. बरं ज्यांना रान पाहिजे असते त्यांना सांगूया काय असते रान. हं? चला जाऊया. आणि आम्ही हे बघा काय काय घेतलंय. जेवायचं प्लॅनिंग जबरदस्त, खायचं प्लॅनिंग जेवण जबरदस्त आहे जेवण घेऊन चाललोय आम्ही बघा. 2 पिशव्या भरले. बघा. आता पोतं घेतलंय. घरात आणि खाल्ल्या आणि तिथं घेतल्या डबा. नको काय खायला. मला घेतल्या थोडा उगाच म्हणा. मी पण खाणार की तुम्हाला नाही. नाही मला पण घेतल्या. मी काय खाल्लो नाही वगैरे. मला काय चला दाखवतो काय काय प्लॅनिंग आहे तुम्हाला. प्लॅनिंग लई भारी मजा यायच्या. हा बघा आमच्या मामांच्या रानाकडे जायला रस्ता. तर आमच्या आहो बघा आता आम्हाला सोडून आमच्या आईंना आणायला चालल्यात. उचलतो जाव जा. सगळं झालं पाहिजे काम. सगळं करतो तुम्ही या. पिशवी काय आणि घेऊन जाता सा मग असू दे. घेऊन जा घेऊन जा फिरवून आणा तेवढंच पिशवीला. हा जाऊन या प्रिया. नांगरले सगळं काय रानातली आम्हाला माहिती काय माहित नाहीये. मी तर आता पहिल्यांदाच येतोय. मला नीट धड चालाय बी येणार नाही आपण नांगरल्यातलं. पण रान किती छान आहे बघा. तर हे बघा ह्याने काय घेऊन आल्यात. त्यांना पोता आणायला लावून दिलत. काय आणलाय कशाला खायला? दमलो आहे आम्ही गोळा करून. अरे मी 15 मिनिट झाला दमताय सवय. बांबू खावा. लगेच कशाला आणलायसा? असू दे खावा असू दे. आईने आणलं काय? सुनांची काळजी आहे ना. आणि ह्यानी बघा आमचं आत्ताच एक 5 ते 10 मिनिटं झाला आम्ही गोळा करून. वर काय हे लगेच खायला आणलं. भेराला चैनी असते का नाही? रानात आलं ना तर असं नमकीन काय तर लागतंय. दररोज रानात काम करण्याचं खरंच अवघड असते थोडा. आणि आज पहिल्यांदा आलोय. आमचं काय रान नाही आहे काय नाही आहे. खरं रानात यायचं एक उत्साह वेगळाच असतो. जावा तुम्ही काम करा जावा. आई काय म्हणाल्या बघा आमची. आई काय म्हणाल्यास तू? काय म्हणाल्यास? काय म्हणू बाबा, माझ्या जळणाची काळजी माझ्या मावळ्याला लागते. भाजीपाला काय झालं तर मला देतोय. माझा मावळा लई 5 जण मावळ्यात ही एकटा मावळा आहे. आज 17-18 वर्ष झाले मी जळाला नेतोय. रोज दर वर्षी एक टेम्पो भरून नेतो. तसं माझ्या कुणालाही काळजी नाही. खरं माझ्या मावळ्याला, माझ्या जयाला हे द्या, माझ्या जयाला ते द्या. प्रत्येक वर्षी पंढरपूरला जातो माझा मामा. मामाना असं असावं. हरी कायम त्यांच्या पाठीमागं हाय. खतरनाक म्हणजे मामा म्हणजे असंच माझ्या असावं. मामाचा मुलगा अका तुझ्या नवऱ्याला किती पैसे पाहिजे म्हणजे घेऊन येऊ. आमचं वडील दवाखान्यात होतं ना, म्हणजे लास्ट स्टेपला होतं आणि मग कुणाला माहित नव्हतं. तर ह्यांना कळलं की असा एकमेव माणूस की ज्यानं आम्हाला फोन करून म्हटलेलं की आईला की अक्का पैसे, म्हणजे माझ्या बायकोला फोन केला की स्वाती काय झाल्या कंडिशन आणि किती पैसे घेऊन येऊ फक्त सांगा मला. तर आम्ही मग हिनं सांगितले की काय नाही, म्हणजे गॅरंटी नाही, सगळं झालं. म्हणजे असा एकमेव व्यक्ती की ज्यानं पैशाचं विचारलं. आणि बाकीचे आहेत ना ती वाळल्या तोंडानं दवाखान्यात आलीत पण नाहीत. म्हणजे अशीच बाकीची विचारली पण नाहीत कोण. आणि वरनं आणि आमच्यावरच रसून बसले की आम्ही सांगितले नाही. आता आमचं लग्न होतं आम्हाला सांगायला आहे की नाही. म्हणजे अशी पण काही माणसं असतात म्हणजे टाकू देत मला त्याला पाहुणं पैते असे असतात. त्यामुळे त्यांचा काय आहे ती त्यांची विचारसरणी. पण तुझा मामा चांगला आहे ना बस, बाकीचं काय नाही. चांगला आहे. ज्या व्यक्तीने आपल्याला मदत केली त्या व्यक्तीने आपण कधी विसरायचं नाही. एवढं तेवढं आपण ध्यानात ठेवायचं. आता काल नांगरले तर काल माझ्या आईला फोन केला, हे जयाला घेऊन जा म्हणाव जळान. काही सुद्धा कमी पडणार नाही. माझा आशीर्वाद कायम मामाच्या पाठीमागे आशीर्वाद आहे. आणि कसं आहे, कृष्ण आहे मेन म्हणजे दवाखान्यात आपल्याला आधार लागतोय ना, तो आधारच आम्हाला मिळाला नाही. आणि ह्या एकाच माणसानं आम्हाला आधार दिला की बाबा सांग पैसे किती पाहिजेत. हे लय मोठं आहे. आम्ही काय घेतलं नाही पैसे, पण हे फक्त पैसे विचारला फोन केला की काय सांग किती मी या लागलो किती घेऊन येऊ. मग आम्ही काय म्हटलं येऊ नका. आणि असं पप्पांचं झाले.
माझ्या नवऱ्याची गॅरंटीच नव्हती तर नव्हती. पैसे घेऊन काय करू. खरं त्या पोरानं विचारलं की नाही, विचारलं तो सगळ्यात लहान असून त्याला बुद्धी आली. बुद्धी आली. आणि माझी सख्खी सोयरे असून साधं बघाय सुद्धा माझ्या गावीत आलं नाही दवाखान्यात. असू दे, मी ते काय अडकलो आपल्याला काय नाही, ते पंढरपुरात. विषय सोडून टाक. माझ्या नवऱ्याचा हाल केलं त्यांनी. असू दे, त्याचा काय विषय खरोखर सोडून माझ्या टाका. 2 पाखरांनी जे आहे माझ्या नवऱ्याला शेवट लावलाय. जे आहे त्यांना आपण जपायचं. त्यांना आपण कधीच आयुष्यात विसरायचं नाही. ह्या एका शब्दासाठी त्यांना आपण विसरायचं नाही. चला बघा, आमच्या बायका लागल्यात गोळ्या करायला. रानात येतात कधी तर, पण आज मामाच्या रानात आम्ही आलो आहे आणि खोडव्या गाळ्या करायला लागल्यात. रान पाहिजे असं लई लोक म्हणतात, पण रानात कष्ट असतात, आहे की नाही? मग खरं कष्टाला आमच्या ह्या दोन्ही सुद्धा हे करत नाही. कुठं पण लावा, हे विषय नाही. घरातलं काम लावा, रानातलं लावा, कुठं पण लावा, हा हे नाही कामाला. माझ्या सुना कशातच हौसा चालू आणि डबा घेऊन आणि रानात आल्यात. रानात जेवायचं, रान घ्यायचं आपण, रान घ्यायचं. घेऊया रान घेऊया. हो रान आपण घेऊया. आपण काय एक ड्रीम आहे आपलं, रान घेऊया आणि आपण स्वतःच्या रानात आपण काम करूया, आहे की नाही? होय. घेऊया आपण, आपलं स्वप्न पूर्ण करायचं की. असंच लोकांचा आशीर्वाद आहे आपल्याला, लई लोकांचा आशीर्वाद आहे आपल्याला आहे. तर हे आमच्या मामाचं शेत आहे आणि या शेतातला हा गोठा आहे. या गोट्या शेताचं सगळं रान वगैरे हे आमच्या आईंच्या मामांचं आहे. आणि हे बघा, हे नारळाची झाडं वगैरे एक नंबर मस्त. आणि हे पलीकडे ते आंब्याचं आहे ना, त्या आंब्याचं सुद्धा आमच्या मामांचंच आहे. ते नंतर तुम्हाला जेवताना दाखवतो मी. तिथं सुद्धा जेवायला एकदम मस्त वाटते. आणि हे असं रान आहे इकडं. त्यात घालायचं. तर मंडळी, आमच्या आईनं जे मगाशी म्हणलेलं ते जरा खूप तिच्या भावना दुखायला, त्यामुळे म्हटलेलं. त्यामुळे आमच्या आईचं काही मनावर घेऊ नका. पण कसं आहे, ज्या माणसाला माणसं जोडतोय कशासाठी, तर अडचणीच्या काळात माणसं जोडतोय आपली. तर त्या अडचणीच्या काळात जर त्या माणसाने आपली साथ सोडली तर मात्र त्या माणसांना जवळ ठारा नाही. त्यांना वाटतंय की आम्ही त्यांना हे केलं आहे, पण आम्हीच त्यांना तो विषय सोडून दिला आहे. त्यामुळे आमच्या आईला म्हणते, सारखं काढत जाऊ नकोस विषय, कशाला काढतेस पुढे, सोडून द्यायचं अशा माणसांना. बरोबर आहे की स्वाती? कुठे गेली स्वाती आमची? एकदम बरोबर आहे. मग त्या माणसांना सोडून द्यायचं, विषय गोल. आपण आपल्या कामाला लागायचं. हो, चला कामाला लावूया आपण. आमची आई पहिल्यापासून, लहानपणापासून हे जळान काटू खोडव्या गोळ्या करत आल्या, ते आज तागायत. आमच्या आईची सवय काय सुटली नाही. हे बघा कसं तार 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 चालत्या. नाहीतर ह्या दोघी म्हणायला तयारच आहेत, तुम्ही काय करता साहित्य घेऊन. त्यामुळं मला खोडव्या हे जड मनाने गोळा करायला लागणार आहेत. त्याला काही पर्याय नाही. नाहीतर ते हाय बोलतेच आम्हाला. त्यामुळे चला आपण खोडव्या गोळ्या करूया आपण. चला. पाहिजे मोबाईल घेऊन उभारला, नुसतं बसून संसार मी- होत नसतो. संसारासाठी एक आणि एक काडी गोळा करायला लागत्या. होय करा तेव्हा करा नेटानं संसार होतोय. करा. ते गाणं कर. तर झालंय कसं माहित आहे, ह्या दोघी गोळा करल्यात, पण हे बाचकं भरून ते बघा, ते नाळाजवळ दिसते माहिती आहे का, तिथे मी टाकून येतोय. ओके, हे बघा याने कसं चाललं बघा, एवढं वज्ज पोतं घेऊन. ते नारळाचं झाड दिसतंय काय, तिथं आम्ही तो ढीग दिसालाय बघा, त्या ढिगात तिथं तेवढा ढीग घातलाय खोडव्यांचा गोळा करून. तिथं ह्यांनी एवढं मोठं बाचकं नेऊन वताल्यात. मातीतनं धड नीट चालता येत नाही, पण हे पळत चालल्यात कसे बघा. मी तर पळाय जाऊन पडूनच बसल. म्हणून माझा मावळा मला विसरत नाही. पप्पांचं 18 वर्ष झालं मी नेतो इथलं जळात. होय, दर वर्षी शॅम्पू भरून नेतोच. पप्पान तू आलता पहिला लावून करा. होय. चल रे सुरेश, बघूया तू कसं करतोस. वाकून सुरू केलं ते बी. होय आणि आमच्या इथे याचं होय. दुसरं कुठे जाणार नाही इकडे. मामा बोलीला यायचं, तात्या बोलीला यायचं, कारण ते काय करतोय. मगाशी आम्ही ज्या गृहस्थांची प्रशंसा करत होतो ते आमचे मामा, आईंचे मामा. हेच ते मामा कधी काय कमी पडून हा. दिले नाहीत आईना. आईंना काय कमी पडून दिले नाहीत, काय काय नाही. पाहिजे भाचीला म्हणतात. लगेच
मामा खंबीर काहीतरी साथ आहे बोला की मामांची. काय बोलू आता भाच्याने मी बसले नव्हे एका जागी होय, बाची लाडकी आहे भाचीने. होय. बाची करे तुमचंच नाव काढायचं फक्त माझा रामू मामा. माझ्या मामासारखं कोण नाही म्हणतात. होय मामानं असावं तर लगीन असं. झाल्यास मला मामाचा आहे हं, साप. मामी मामा मला दोघं जण मी लहान असल्यापासून बघते. होय आमचं मामा बघा आता वैरण आणायला चालल्यात. केवढ्यात बिंडा करून आणतात बघा. आता दोन या मिनिट वयात सुद्धा. आता 2 मिनिटं टाकून आल्यात, आता तिसरा मिनिट आणायला चालल्यात. हे वय म्हणजे रानात काम करण्याचं म्हणजे ताकद किती असते बघा. म्हणजे कुठं सुद्धा कामाला आता हे एवढं 70 वय आहे, 70 प्लस असेल बहुतेक. खरं काय आता ते जुन्या माणसांना काय जन्माची वगैरे काय नोंद नसते, काय नसते. आईला 70 आहे. आईला 72 आहे. 68 ते 70 आई वयापर्यंत हा आईला मामा. 72 आहे, 72 का 74 आहे आईचं. त्यांना बघून आम्हाला असं पॉझिटिव्ह एनर्जी आली. आता म्हणजे आम्ही बसलोय ते तिकडे गेल्यात नको आता 2च मिनिटं बसलीत. हे म्हटलेत बिंडा आणायचा आहे, म्हणजे पटकन उठून बिंडा आणाय गेलीत. मग आम्ही बसले, आता बसलो, मामा बसले म्हणून बसलो. तर आता चालू 72 वर्ष करायचं. झाली मामाला माझ्या. हा मानकापूरचं मामा रामू मामा, राम मामा. आईंचं मामा. आमच्या आईंचा मामा. हा गैरसमज होईल आणि आमच्या आईंचा मामा आहे. हा आमच्या आईचा मामा. मामा वय किती आहे? वय 78 हा बघ 78 वय आहे. मग आणि आम्ही 70 म्हणायचोय. 78 वय आहे मामांचं. आणि ह्या सरीतनं की नाही, ह्या सरीतनं बॅलन्स लागत नाही, म्हणजे माणूस पडतोय. आता मी मगा 2-3 वेळा पडता वाचलोय. त्यात मामा कसं गेल्यात बघा तिकडं. आणि हे आमचा लुडकेश ह्या सप्पई जमिनीवर पण लुडकतोय तो. धड आपटतंय, घरात आपटत्या. ते पाय ठेवलेल्या पुसणीवर सरकत नाही, त्या धाड दिशा आपटत्या. परवा परशीला धडकून रस्त्यावर पडली. नावालाच लोध्या झालाय. नावाला जाम झाले. खरं लुडकते, टुमुक टुमुक करते इकडं तिकडं. आम्ही गोळा करायल्यापासून मामांचा हा 4था बिंडा आहे. हे बघा, हे दिसतात काय तिथं, केवढं गोळा केलंय आम्ही. आणि हे आमची आई बघा, अगं बाई बुट्टीतनं चालू केलं ते. तर बघा हे एवढं सगळं गोळा केलंय. म्हणजे ह्यात आमच्या शानाईन पण गोळा केलेली आहे, आमच्या आईने पण आलती. सगळीजण हे गोळा केल्यात हे. आणि आम्ही आज आलोय. एवढं निघलंय ह्या रानातून, एवढं निघलंय. अजून लय होतं थोडा, अजून लोकांनी आणि नेला असेल. नेल्यात होय, ते सगळे नेलेले आहेत. आणि हे मामांचा गोठा आहे आता. तर गोट्यातला आपण काय काय बघूया, कारण कसं आहे आमचं रानात येणं जरा कमीच असते, त्यामुळे बघू जरा करा काय काय आहे गोट्यात. पाडा आहे. हा हे पाडे, हे दोन पाडे आहेत. हे आमच्या मामांचा गोटा, हे पाडे आहेत 2. थांब, हा कोण असते हे गोटा. चला राममामांचा गोटा. हे मसर वैरण घालतात राममामा इथं मशीनवर हे करून. कुट करून कूट करतात. मशीन पण आहे सगळं. घालतात काय कट 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 होते सगळं. धार तेन काढतात मामा. मामी पण इच्छा. पप्पा आता झाडाला बघाल तुम्ही. राममामांनी खायला काम करून दमलंय म्हणून पप्पा दिला. पप्पा दिले. हे बिल्डिंग मध्ये एवढं गार वाटत नाही, तेवढं इथं गार वाटायला लागले. हा एकदम गार बाहेर. आता घाम बघा किती आलाय, तरी सुद्धा गार वाटत. इथं पायाला वगैरे गार वाटायला लागले. असल्या घरातली मजाच काय वेगळी आहे जरा. म्हणून तर आम्ही असल्याच घरात राहतोय अजून. आमचं पण घर असलंच आहे, छोटंच आहे. हा हे कुट्टी मशीन ते ना, होय कुट्टी मशीन सगळं इथं. मामाचा बंगला आहे. खरं मामाला बंगल्यात गमत नाही. मामा होय 12 झोपायलाच घराकडे. हा 2 का 3 मजली बिल्डिंग आहे, 3रा मजला आणि आहे. खरं मामाला इथं रानातच गमतंय. हा गमत नाही अजिबात, जास्त इथंच आहे. तर चला सगळं आवरून झाले, आता बघू. आता पेट पूजेचं बघूया. पेट पूजेचं बघूया. माझं सुद्धा एक स्वप्न आहे की माझं सुद्धा रान असावं आणि असा माझा गोटा असावा, शेळ्या मस्तर असं असावं माझं. मला लय आवडते ह्या जीवन, मला असलं आवडते ना. माझं तेच ड्रीम आहे. म्हणजे सगळं बिल्डिंग वगैरे. आता मामांनी जसं म्हणल्याप्रमाणे बिल्डिंग असून तर ह्या घरात जमते. म्हणजे आपण आयुष्यभर ज्या गोष्टी झिजतोय त्या गोष्टीत आपल्याला मन लागत नाही. शेवटच्या उतारवयात आपल्याला मन लागतंय इथं. त्यामुळे माझं पहिल्यापासून स्वप्न आहे, माझं हिथंच स्वप्न आहे. मी आपल्याला हेच आवडते, रान, गोठा, शेत, घर. गोठ्यातलं रानातलं घर.
आई बघा आणि परत तिकडे गेल्या, सगळं आवरले. राखुंडी पडल्या म्हणून गेल्या. राखून टॉनिक पडलं यायचं. टॉनिक पडले त्याच्या मारे. मी जेवल्यानंतर राखुंडी लागते आमच्या इथे. आणायला टॉनिक. तर सगळं आवरून झालेलं. आता पेट पूजा बघूया. आणि इथं हौद जीवया. आहे पाण्याचा. हा हे हातपाय वगैरे धुवायला इथं हौद आहे. हातपाय जरा धुवा आता. हा गारगार आहे का पाणी? एकदम गार आहे. मस्तच. मी पण जरा धुतो छान पैकी. आया आवडते का नाही? या चला. गार गार पाणी घे एकदम. बरं फ्रेश होते एकदम. खतरनाक. याच्यात दोन उडी मारू वाटायला लागली मला. मारा की. लई दिवसात राहणार अजून. अरे एक दिवसाचं हे असते. दररोज काम करणाऱ्यांना लई हे असते. खरं हे सुख लई एक भारी दिवस आलंय म्हणून मज्जा वाटायला. मज्जा नाही. खरं हे सुख आहे ना, हे दररोज शेतकरी आपला भोगतोय. त्रास आहे खरं. खरोखर ह्याच आयुष्य आहे. ह्याच लाईफ आहे. तर आपल्या जगाचं पोषण नाही. शेतात काम केल्याशिवाय शेतीत काय येत नाही. शेतात जेवढं घालायला लागतंय तेवढं येतंय. एकदम गारगार आहे. तुम्ही धुवून बसायला सगळेजण. हाय होणार आहे. एकदम गारगार एकदम फ्रेश झालेला आहे. चला आता मामाने पप्पाई दिल्यात. पाणी हाय ना, पाणी आणलंय ना. आणलंय. घेऊन या तरी बी आणि नदीचं. तर हे केळाची नारळाची वगैरे झाड आहेत इथं. आता ते मोकळान भेटला. आता इथं केळ. आता कुठं चालू आपण? बागेत. बागेत. बघा बाग बघा एकदम शांत सुखकारक बाग आहे. एक नंबर आहे. हा बघूनच भारी वाटाले. बाग म्हणजे आंब्याचे वगैरे झाड आहेत आणि तिने तसं ठेवलंय बसायला जेवायला वगैरे म्हणा, किंवा दुपारचं पहुडा म्हणजे एक हा भाजीच्या सुना आल्या तरी पण निवांत बसून जेवतात. हे बघा, हे बघा कशी हाय बाग. वा 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 वा. अरे बापरे, ह्या असल्या कडक उन्हाळ्यात हा कडक उन्हाळ्यात गारेगार महाल. चला पुढे दाखवूया तुम्हाला. होय बघा कसा महाल आहे बघा कसा. अरे बाप बाप, एक नंबरच. काय सुख आहे की नाही. हा वा वा वा. अबा लुडकेश आहेस वरना एवढा आपटतील की नाही. होय होय जातेस. ही सगळी मामांची आहेत. म्हणजे ते बघायला म्हणजे पिकाला घालायला लागणार ना आपल्याला. अजून लांब आहे लांब आहे तर. पण दाखवालो तुम्हाला ही चला. बघा म्हणून. तिकडं पण आहे पाट वगैरे आहे तिकडं पण. तिकडं काय आपण जायला नको. आणखी तिकडनं विहीर आहे तिथं. बरं नाही विहीर नाही. आता काय आंब नाहीत खरं. झाडांना मोहर उठलाय ते रामफळच आहे का? पण आंब नाही आहेत. आंबा आता उठायला चालू झाले. नारळ फोडलीत. त्याचं पाणी आम्हाला प्यायला दिलीत. त्यातलं कवळं खोबरं. वा वा वा. नारळ रामामाने नारळ पाण्याचं पाणी पी म्हणून तुम्हाला दिले. या आईने तो लगेच खाऱ्याला पण लावला. खायला लावलेलं. वज कुठे घेऊन जात जेवायचं काय नाही का? अरे देवा, रात्रीचा धुनका आला वाटतं आमच्या इकडं. हा वटाणा आणलोय ना. सकाळचं आहे ना. दिसतंय काय झाडात बघा. हाय एवढं रांब पाहिजे झाले ती आंब. हाय काय एवढा घेतला वे. तोंडी लावायला अजून सीझन चालू आहे, त्याला मोठं तर लागू देत. धुवायला लागते ना हातची कुठे. तर म्हणजे आंब्याचा सीझन आता चालू झालाय. फक्त बारका आम्हाला आंबे मिळाला खरं. एकदम चवीसाठी आम्ही आता आंब काढलेले आहेत. रानात आलोय काय एवढं बारक खरं मी आणले मोठं आहेत. आणि मस्तपैकी चाकू आणलाय. कांदा पण आहे. आणि काय कालवण मसुरा, अक्का मसुरा, दही, झुणका, वटाणा, कांदा पण आहे. कोरट्याची चटणी. खतरनाक खतरनाक. तर मंडळी आता आपण जेवायचं आहे मस्तपैकी रानातलं जेवण. हे बघा रान. वा 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 वा. एक नंबर. आंब्याची बाग. हो हो. वा 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 वा. वटाणा, कांदा आणि मस्तपैकी हे बघा इकडे आंबा आहे तिकडं. आणि मामाने पपई सुद्धा दिलेला आहे मला मस्तपैकी. तर चला. नारळातलं पाणी पण पिलं. आईला आमच्या काही नवीन वाटत नाही, कारण आईचा जन्म उभी हयात आमची आईची रानात गेलेली आहे आणि आमची सुद्धा रानात गेली आहे. पण जेव्हापासून एमआयडीसीत आम्ही कामाला लागलो तेव्हापासून आमचे रान काय आमचं बंद झालं. आम्ही सुद्धा रानात काम केलंय. आज लई दिवसांना रानात आलं त्यामुळे भारी वाटाले एकदम मस्तपैकी. दररोज यायचं सांगितलं. दररोज यायचं. रान असं दररोज आला असतो आणि असं आनंद ह्या असं जेवण
हवा आता जेवण रानातलं जेवण जसं जाते तसं कुठंच जेवण जायचं नाही. घरात तुम्हाला अजिबात जेवण जाणार नाही. तर चला मस्तपैकी आमच्या सगळ्या मंडळींनी जेवाय वाढलेले आहेत, करूया आपण जेवण. एक नंबर. काय म्हणते साहेब? वा 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 भारी. वा 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 2 भाकरी दिल्या मला खाय. 2 नाही आता 3 खाते वाटतं भाई. होय दायला काय आमचा दादा नाही आहे खरं. दादा नाही आहे आमचा. दादा व्हिडिओ दादा 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 व्हिडिओ का होय. उगाच मला सुट्ट्या म्हणून बरं झालं. त्याची चटणी मला मस्त पैकी. वा वा वा. कसं वाटतंय जेवण स्वाती रानात? एक नंबर. एक नंबर. म्हणून तर जेवण घेऊन आलोय. होय. अरे कसं वाटतंय? मस्त मस्त. हो या कोरटे चटणी दही खायला. खावा. काय काय आणलंय बघा आम्ही. ताटात सगळं मेनू आहे. हे बघा भाकरी, ही कोलट्याची चटणी आणि दही मिक्स आईचं आमच्या. तो मसुरा हा बघा. तो कांदा, हे वटाणा आणि ह्यो आंबा. आणि ह्यो आंबा. आम्ही उठणार नाही. उठणार नाही. जावा तुमचं तुम्ही. आम्ही उठत नाही. काय नाही. जेवले आता फुल्ल एकदम. आई चालल्या, आईनं काटगोळा केल्या बघा सगळं. आणि परत ते खोडव्या हे केल्या आणि ह्यात आणि मन आहे बघा. काय करायचंय तर फुल्ल जेवण आम्ही निघालोय आता घरी. संतोष माताची काठी माझी काय जुना झाले. तर मंडळी रान कसं वाटतं तुम्हाला सांगा. रानातले आमचे मामा कसे वाटले सांगा. रानातल्या आमची आई कशी वाटली सांगा. आमच्या बायका बघा किती भारी हे केल्यात. तर हा सांगायची एक गोष्ट राहिली. रान 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 तर रानात कष्ट आहेत. एक दिवस आम्ही आलोय म्हणून मजा आहे, पण प्रत्येक दिवस तसं नसतंय. कायम तसं होत नसते. रानात खूप कष्ट असतात. हे तुम्हाला सांगायचं होतं मला. काय आहे रानात खूप कष्ट असतात. कारण की मी स्वतः आत्ता ह्या 10 वर्षाच्या MIDC क्षेत्रात आहे. त्यामुळे मी रानात आलो नाही. कारण मी सुद्धा अगोदर रानात काम केले आणि आज मी MIDC क्षेत्रातनं हे करून मी इकडं रानात आज आलतो. त्यामुळे आम्हाला मजा वाटत्या. पण कायमच्या शेतकऱ्यांना तशी मजा नसत्या. इथं खूप हाल असतंय. काय एक दिवस आपण पिकनिक नाही, आम्ही कष्ट केले म्हणजे पिकनिक केले नाही, आम्ही कष्ट केले. इथं खोडव्या गोळ्या केल्यात आणि आम्ही तुम्हाला हसरा ब्लॉग दाखवलाय. आम्ही दमलेलो खूप लय की तर पाय दुखालते, हे करालते डोकं. म्हणजे आता आमच्या आईचं डोकं दुखणार आहे. हा बघा कसं पाय धरून बसल्या ते. तर असं नसते. आम्ही तुम्हाला हसरं ब्लॉग दाखवतोय का तर तुमच्या चेहऱ्यावर पण हसू यावं त्यामुळे दाखवतोय. त्यामुळे आम्ही मागचं कष्ट दाखवत नाही, पण खूप कष्ट असतात रानात. चला जाऊया. कष्ट असतंय. कष्ट केल्याशिवाय काय मिळत नाही. काय मिळत नाही. शेतात तर खूप कष्ट असते. MIDC ती खूप कष्ट असते. आणि MIDC कसं आहे, मी पोतं कसं मगाशी पळवत नेलो. MIDCला माणूस परत तटत नाही. 70 80 किलो लोखंड उचललेला माणूस आहे. त्यामुळे पोतं उचलायला काय त्याला हे नाही. त्यामुळे आपण शेतात किंवा कुठेही आपल्याला लावा, आपण काम करू शकतोय. काय पण शेती हा कष्टाचा विषय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी समजू नका. एक नंबर शेती आहे तर आपण सगळे आहे. बरं चला आपण शेती घेऊ तेव्हा आपण आणि परत करू. चला टाटा. चला उठा उठा. तर हे बघा एवढं सगळं जळण गोळा केलंय, पण गाडीवरनं त्यातलं एक बाचकं घेऊन चाललोय. त्यामुळे व्हिडिओचा आता शेवट करूया. शेवट करूया. टाटा. आई देन कसं बाय बसल्या बाय. बघा घेऊन. आई बघा आमची कशी घेऊन बसलं. रानाला बाय बाय करा. हाय काय? आता परत बघू कधी येतोय. हे बघा आम्ही सगळं रान सप्पाई केलंय. सगळं सफाई सगळं त्यातनं सगळं एक आणि एक खोडव्या वेचून काढल्यात या आणि मंडळी हे इथं परत. ठेवलंय. चला बाय बाय. शिस्तीत या. आईला घेऊन जातो. तुम्हाला सुकेला न्यायला येतो. बर बर आम्ही येतो चालत. तोपर्यंत जावा तुम्ही. चालत या निवांत. टाटा बाय बाय. घेऊन जावा काय पाहिजे ते.